लेट मॅरेज. हो. लेट मॅरेजमुळे प्रेग्नन्सी होणारच नाही, हं, असा एक कन्सेप्ट तयार झालेला आहे आपल्या हं. समाजामध्ये. बरोबर. त्याविषयी तुमचं काय मत आहे? ओके. सो बरोबर आहे. कारण की आता जसं मी म्हटलं की आताच्या सध्याचा जर आपण बघतोय हां. सामाजिक आता सध्या जे चालू आहे आणि विमेन एम्पॉवरमेंट आहे. सो सगळेच जण विमेन प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला जातायत आणि ऑब्व्हियसली ते मोठ्या-मोठ्या पदांवरती आहेत. पण हे हो. सगळं करताना काय होतंय की थोडंसं मातृत्व मग मागे जाऊ हो. शकतं आणि असं नाहीये की काय होणार आहे लेट मॅरेज म्हणल्यानंतर वय वाढणार आहे. हं. एस्पेशली ह्याचा परिणाम थोडासा स्त्रियांवरतीच येणार. कारण हं. बायोलॉजिकल क्लॉक हे स्त्रीमध्ये आहे रिलेटेड टू दॅट. हो. कारण की एग्सची क्वालिटी कमी होणार आहे, लिमिटेड आपला रिझर्व्ह आहे. हं. पण आजचं प्रगत तंत्रज्ञान डेफिनेटली आपल्या बाजूनी आहे, की जर असं काही आहे आणि हां. आपल्याला थोडंसं मातृत्व डिले करायचं आहे, तर आज जे आपले सगळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत, तर आपण वेळीच आपले एग्ज म्हणा किंवा एम्ब्रिओज बनवून, प्रेग्नन्सीज बनवून ते फ्रीजही करू शकतोय. त्यामुळे असं काहीच नाही की मॅरेज होणारच नाही. हं, हं. आणि जर कधी कारणाने सो हा एक उपाय आहेच की फ्रीजिंग करणं आपल्या एग्सचं म्हणा किंवा एम्ब्रिओजचं म्हणा. सेकंडली जर सपोज लेट मॅरेज झालेलं आहे, तर जे आपण जनरली एज ओल्ड काय आहे की चला 2-3 वर्ष घ्या आणि मग जा डॉक्टरांकडे लगेच कशाला जायचंय. तसं न करता जर आपलं लेट मॅरेज होतंय, जर तुम्ही वयाची 35शी ऑलरेडी क्रॉस केली आहे, हं, हं, तर हं. मॅरेज झाल्यानंतर लगेचच फर्टिलिटी तज्ञांना भेटावं हं. आणि काही टेस्ट करून घ्याव्यात. आपलं फर्टिलिटी पोटेन्शियल चेक करावं. त्यामुळे असं नाही की आपल्याला एडव्हान्स ट्रीटमेंटच लागेल. इनफॅक्ट ह्या सगळ्या योग्य वेळेला योग्य गाईडन्स घेतल्यानंतर आपलं एडव्हान्स ट्रीटमेंट आपण टाळू शकतो. हो. कारण की बाकी पण ट्रीटमेंट्स आहेत, की हं, आपले हं. ओव्ह्युलेशन मॉनिटर करणं, सोनोग्राफीनी बघणं, त्या वेळामध्ये चान्सेस घेणं हं. किंवा साध्या गोष्टी असं जसं IUI, इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन हं, हे हं. योग्य वेळी करणं. हं. अशा सिंपल ट्रीटमेंटनी आपल्याला नॅचरल पद्धतीने गर्भधारणा होते. हं, सो हं. हे सुद्धा आपल्यासाठी आहेच.